हेलो जी। आई नो बड़ा ही कैजुअल तरीका है ये व्लॉग स्टार्ट करने का, लेकिन हमें आज बहुत सारी चीजें भी तो देखनी है, इसलिए मैंने आज साइकिल भी रेंट पे ली है। वेलकम टू डे 2 ऑफ एक्सप्लोरिंग हम्पी। आज के दिन की शुरुआत हुई बहुत ही टेस्टी ब्रेकफास्ट के साथ। खा के आपको बताता हूँ। साथ में हमने ये द ब्राह्मण्स प्लेस के यहाँ पे डोसा भी ट्राई किया। दिस इज टेस्ट ऑफ ब्राह्मण्स। सच में बहुत ही ज्यादा टेस्टी था। वैसे ये साइकिल कितने की पड़ी मैं आपको एंड तक आते आते बता ही दूंगा, लेकिन सबसे पहले चलते हैं हम्पी के सबसे फेमस कादलेकालू गणेश टेम्पल। दोस्तों हमने पेट भर के ब्रेकफास्ट किया है। एका दगडामध्ये बनवल्या जाणाऱ्या मूर्त्यांना आपण मोनोलिथ असं म्हणतो, आणि या मंदिरामध्ये जो गणपती आहे तर तो एका दगडामध्ये बनवलेली मूर्ती आहे। सेमच तुम्हाला बघायला भेटेल नंदी जो इथे आहे, को सामने दिख रहा है। दिस इज ससेवकालू गणेश। मित्रांनो हे कृष्ण मंदिर आहे आणि त्याच्या पुढे हे स्ट्रक्चर दिसलं जे रस्त्याच्या मधोमध होतं। आपण आपली सायकल पार्क केली आहे आणि तुम्हाला एक अमेझिंग मंदिर दाखवायला चाललोय। हे लक्ष्मी नरसिम्हा टेम्पल आहे। मी इंडिया आणि बालीला कम्पेअर नाही करत आहे, बट हे मंदिर मला जरा बाली, थायलंड, लाओस, कंबोडिया अशा टाइप मधली वाइब देत आहे। बारामती मधून आले आपण बसल्या बसल्या 4-5 मित्रांमध्ये भांडणं लावली। बारामतीवरून आलेत का कुठून आलेत, आता मला चांगलं वाटतंय जरा। आपलं जे नेक्स्ट डेस्टिनेशन आहे ना, दॅट इज अंडरग्राउंड शिवा टेम्पल, अँड आय जस्ट वॉन्ट यू गाइस टू सी द व्ह्यू। वाव। एक्सकेवेशन साईट आहे, जशी हरप्पा मोहनजोदारोमध्ये सापडते तशी। मला आता हे मॅप वरती दिसलं। खूप वेळपासून आहे, पलीकडच्या साईडला पण, इकडे पण आहे, ह्याच्या पलीकडे, ह्या झाडाच्या पलीकडे। इफ यू गाइज लाइक दिस टाइप ऑफ ट्रॅव्हल कंटेंट, मेक शुअर यू गाइज आर फॉलोइंग मी, सबस्क्राइबिंग, लाइकिंग, अँड ऑल्सो माय इंस्टाग्राम। यू गाइज कॅन फॉलो मी ऑन इंस्टाग्राम ॲज वेल। आपल्या टाईपची जागा सापडली आपल्याला। तुम्हाला आठवत असेल की आपण एकदा बाखुर्यानीमध्ये अडकलेलो, तिथं पण आपण एक आर्किओलॉजिकल साईटलाच गेलेलो, म्युझियमला व्हिजिट केलेलं। तसंच आपण इथं पण करणार आहोत आता। जर तुम्ही माझ्या चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओज नाही बघितले तर आय विल से की एकदा बघा, त्याच्यामध्ये पण असंच खूप रॉ आणि रिअल ट्रॅव्हल कंटेंट आहे। मला नक्कीच बघून मजा येईल। आणि हे असं एक ओपन म्युझियम, इथं सगळ्या मूर्त्या ज्या एक्सकेवेशनमध्ये सापडलेल्या त्या लावलेल्या आहेत। तुम्ही ही मूर्ती तर ओळखतच असाल, विष्णू आहेत आय गेस। नाही, नाव वेगळं, डिस्क्रिप्शन दिलेलं आहे। काही मूर्त्या डिस्ट्रॉय केलेल्या आहेत ऑफकोर्स, त्यांचे हात वगैरे कापलेले आहेत, बट भरपूर सगळ्या मूर्त्या ज्या रिकॉग्नायझेबल आहेत। सगळ्यात खराब झालेली मूर्ती बघूया आपण, त्याचं डेट बघूया कधीचं आहे। किती सुंदर मूर्ती आहेत बघा। मामांना आपण विचारलं की काय सीन आहे इथं लोटस टेम्पलला काय, तर ते म्हणले UPI पण पेमेंट होतं। आता आपण जाणार आहोत लोटस टेम्पल बघायला। आपण बाईक तर पार्क केली आहे। या मूर्त्यांवरून मला एक गोष्ट आठवली। एक विठ्ठल टेम्पल आहे जिथं विठ्ठलाची मूर्ती नाही आहे, ती विठ्ठलाची मूर्ती तुम्हाला सापडते पंढरपूर इथे। एक सांगायचं राहिलेलं आणि बघायचं पण राहिलं, ते जर जमलं तर संध्याकाळी जाऊया, किंवा मग आपण चॅरिट बघायला जाणार आहे संध्याकाळी। लाईफमध्ये मला पहिल्यांदा एवढा आनंद झाला आहे का, कारण पहिली गोष्ट म्हणजे की तिकीट्स ऑनलाईन झालेत फायनली। आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानं इथले तिकीट्स ऑनलाईन केलेले आहेत। दुसरी गोष्ट म्हणजे की क्लीनलीनेस आणि मेंटेनन्सवरती ॲक्च्युली पैसा चालला आहे गव्हर्नमेंटचा, विच इज ॲक्च्युली अ व्हेरी गुड थिंग। फॉरेनर्स जेव्हा येतील तेव्हा ही इमेज गेली पाहिजे इंडियाची लोकांसमोर, ना की असा इंडिया जो स्वच्छ नाही आहे वगैरे। हे शहर फारसं स्वच्छ नाही आहे टू बी ऑनेस्ट, आय मीन हे गाव, बट इट्स नॉट डिसअपॉइंटिंग इदर। बट ह्या सगळ्या गोष्टी आपण परत बोलू, आधी तुम्ही हा माल बघा। या मताचा माणूस आहे की टुरिस्टकडून पैसे घ्यावे गव्हर्नमेंटनं, आणि त्याच्या रिटर्नमध्ये गोष्टी पण प्रोव्हाइड कराव्यात, जसं सिक्युरिटी झाली, क्लीनलीनेस झालं, जे की इथं दिसतंय। आणि इथं वर्कर्स पण खूप चांगले आहेत। आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियाने हेच चांगली गोष्ट केली है, मला हे प्रचंड आवडलं। 10 on 10 फॉर दिस। ये फ़ायदा है एक साइकिल लेने का इंस्टेड ऑफ ऑटो, कहीं पर भी रुक सकते हो। दिस इज़ हजारी रामचंद्र मंदिर। इससे सुंदर जगह मैंने
आज तक देखी नहीं है। ये देख लो, 1 मिनट। वाह। और मैं यहाँ पे आया था इन स्क्रिप्चर्स के लिए, तो उनकी सेना आहे मतलब ये पूरी। हाँ, म्हणजे त्यांनी दाखवत होते असं। तुम्हाला मराठी समजते का? हाँ। मित्रांनो, प्रोनाऊन्सिएशन मला माहित नाही, बट हे पुष्करणी आहे। हे रिलेटिव्हली नवीन आहे, कारण तुम्ही बघू शकता किती शार्प पेजेस आहेत अजून पण, सो जास्त जीर्ण झालेलं नाही आहे ते। बघा, असे पाईपलाईन सिस्टीम्स पण होते टायमिंगला, आणि या पाईप्स मधून पाणी यायचं आणि ह्याच्यामध्ये पडायचं। ओके, ठीक आहे, नाइस। इट्स बीन अ गुड डे टुडे। इट्स द क्वींस बाथ दैट आई सॉ, टिपिकल मुगल आर्किटेक्चर। डिनर करके कमलापुर से जब मैं वापस आया तो मैंने देखा कि मेरे होम स्टे के ऊपर बंदरों ने कब्जा कर लिया है। पूरे होम स्टे पे बंदर ही बंदर। तो मैंने सोचा कि थोड़ा टाइम विरूपाक्षा मंदिर के यहाँ पे स्पेंड किया जाए। दिस इज डे 2 ऑफ एक्सप्लोरिंग हम्पी एंड आज हमने दक्षिण हम्पी के सारे ऑलमोस्ट डेस्टिनेशंस खत्म किए हैं। टुमारो विल बी द बेस्ट डे एंड टुमारो विल बी द लास्ट डे एंड मैं मिलता हूँ आपको पार्ट 3।